अहो तो आम्ही नाही, तुम्ही आणलाय तुम्ही. हो ना, ती डिवोर्स नोटीस तुमच्या वकिलांनी पाठवली आहे. ताई ती नोटीस वगैरे विसरून जाओ, मूर्खपणा चाललाय सगळा. हे सगळं निव्वळ गैरसमजातून चाललंय. अधिपती आणि अक्षराचं नातं हे 7 जन्माचं आहे, प्रेमाचं नातं आहे त्या दोघांचं. कुठलाही वकील कुठलाही कायदा एखादा कागदाचा कपटा ते तोडू नाही शकत. दादा प्लीज मी तुमची माफी मागतो या सगळ्यासाठी. तुम्ही हे सगळं विसरून जा. आणि मी सांगतो ना तुम्हाला, एकदा अक्षरा जर घरी परत आली ना तर तिला तिचा मान तिचं स्थान मी मिळवून देईन. मी प्रयत्न करेन तसा. काय झालं? अहो प्रयत्न करणार म्हणजे तो मान ते स्थान आजच्या घडीला तिला नाही, हे तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करताय. मी यावर काय बोलणार दादा? भुवनेश्वरी नावाचं ग्रहण लागले माझ्या घराला. आणि ते एवढेच जाणार नाही, बरोबर आहे ना? हो दादा, पण आम्ही आहोत ना घरात. मी आहे, अधिपती आहे, त्या आई आहेत, आणि ते घर माझं आहे ना. अहो मग अक्षरा बाहेर पडली तेव्हाही ते घर तुमचंच होतं. काही करू शकलात का तुम्ही? त्या बाईच्या मुजोरीवर तुमचं घर नाचतंय. आणि त्या बाईला ना अक्षरा नकोय. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं, वेडी करण्याचा प्रयत्न केला. अहो ती बाई खूप छळते अक्षराला. हे बघा, मला बाप म्हणून भीती वाटते की त्या घरात माझी मुलगी सुरक्षित नाही याची जाणीव आहे मला. आणि आत्ताच्या परिस्थितीत मी तिला त्या घरात पाठवू शकत नाही. आत्ता जर तिला काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे? अक्षरा प्रेग्नंट आहे हे आत्ता सांगणं योग्य होणार नाही यांना. नाहीतर ते तिला नेण्याचा हट्टच करून बसतील. नाही, नकोच सांगायला यांना. दादा तुम्ही काहीतरी म्हणत होतात. आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे? म्हणजे हेच की इकडे डिवोर्स चालू आहे आणि काय? अहो ते दोघांची भांडणं चालू आहेत ना म्हणून. हो ताई, पण आपण सगळे मिळून त्या दोघांच्या मध्ये मध्यस्थी करूया ना. आपण मोठ्याने सांगितलं तर ऐकतील, ते मिटेल त्यांचं भांडण, मला खात्री आहे. एक खरं सांगाल का मला तुम्ही? काय? माझी मुलगी तुमच्या घरामध्ये 100% सुरक्षित आहे याची हमी द्याल का तुम्ही मला? तुमच्या या गप्प बसण्याचा अर्थ काय घ्यायचा मी प्रयत्न करेन नक्की. सर तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. काय ठीक होणार आहे अक्षरा? कसं काय ठीक होणार आहे? अरे शाळा कायमची बंद करायला निघाल्यात मॅडम, आणि मी नाही बघू शकत ते. खरं सांगतो अक्षरा, आजपर्यंत शाळेसाठी प्रामाणिकपणाने जेवढं म्हणून काही करता येईल तेवढं मी केलेलं आहे. म्हणजे शाळेचे ॲडमिशन्स वाढवाय म्हणून गावोगावी फिरलोय मी. जे म्हणून शक्य आहे तेवढं सगळं केलं, पण शेवटी काय झालं? शाळा बंद होण्यापासून नाही ना वाचवू शकत आहे मी. नाही, मला क्षमा करा अक्षरा, मी काही नाही करू शकलो. सर प्लीज असं बोलू नका, तुम्ही खूप केलंय शाळेसाठी. काय फायदा? हा, उपयोग काय झाला? शेवटी शाळेवरती संकट यायचं ते आलंच ना. पण आपण करू ना या संकटाचा सामना. आपण सगळे आहोत, सगळे मिळून काहीतरी करू. मॅडम तुम्ही आता बाहेर थांबा, त्यांना गोळ्या द्यायच्या. हो सर, मी थांबू का बाहेर? काही लागलं होतच नाही. खूपच करतात ना भुवनेश्वरी मॅडम. ही काय वागण्याची पद्धत झाली का? माणुसकी म्हणून नावाची काही गोष्ट असते की नाही? ताई तुमचं अगदी बरोबर आहे, तुम्ही काहीच चुकीचं बोलत नाही. पण ताई आपण गप्प बसून नाही चालणार ना. आपण मोठ्यानेच काहीतरी करायला हवं, काहीतरी सुवर्ण मध्य काढायला हवं, त्या दोघांचं नातं वाचवायला हवं. हे बघा, आधी तुम्ही त्या भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढा, मग आमच्याशी काय ते बोला. सर कसे आहेत आता? आहेत, ठीक आहेत. आम्ही ऐकलं ते खरं आहे का? शाळा बंद होणार आहे म्हणून? नाही असं काही नाही होणार. पण माझ्या कानावर आलंय तसं. भुवनेश्वरी मॅडमनी फुलपगारे सरांना सांगितलंय की आपली शाळा बंद होणार आहे म्हणून. हो त्या म्हटल्या असं, पण बापरे,
त्याचंच टेन्शन घेतलंय वाटतं सरांनी. शाळा स्थापन झाली तेव्हापासून आहेत ते. त्यांना ते खूप लागलं असणार. अक्षरा, तू अधिपती सरांना सांगून बघ ना एकदा. तू शाळेसाठी एवढं करतेस आणि असा निर्णय तुम्ही घेता. अक्षरा, प्लीज काहीतरी कर तू. हो मी करते. तुम्ही नका काळजी करू, आपण काहीतरी मार्ग काढूया. खरंच असं काही होणार नाही. बरं, तू निघ, आम्ही आहोत. नक्की का? हो हो, तू जा. तुझी खूप धावपळ झालीये. तू जा, आम्ही आहोत तिथे. तू तिकडे लढाई लढ, आम्ही इथला गड राखतो. अक्षरा, शाळा सुरू राहिली पाहिजे. विद्यार्थी आहे, स्टाफ आहे, सगळ्यांचं किती नुकसान होईल ग. प्लीज अक्षरा, तू काहीतरी कर. हो मी बोलते, तुम्ही नका काळजी करू. शाळा तर नाही बंद होऊ देणार मी. मला काही लागलं तर सांगा नक्की. हां, फोन करा. येऊ मी? हो. सांगा ना चारुहासराव, काढू शकता का भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर? तिला घराबाहेर काढणं शक्य असतं ना, तर इतकी वर्ष शांत बसलो नसतो मी. या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत. माझं घर वाळवीसारखं पोखरलंय त्या बाईनं. जळूसारखी चिकटून बसली ती. दादा, माझा मुलगा तिच्या कह्यात आहे. देवी मानून तो तिची पूजा करतो. ज्या क्षणी मी त्या बाईला घराबाहेर काढेन ना, मी माझ्या मुलाला गमावून बसेन. मी कसं घराबाहेर काढू तिला? घर पोखरलंय दादा तिनं माझं. आणि अशा घरात आम्ही अक्षराला पाठवू? हो, कारण दादा हे सगळं अक्षरच थांबवू शकते. हे बघा, जे तुम्हाला जमलं नाही ना, ते तिच्यावर टाकण्यात काहीही अर्थ नाही. तुमची तळमळ समजते मला, पण मी माझ्या मुलीला तिकडे पाठवणं शक्य नाही.